शहर आपला आवाज सिटी न्यूज चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। धुळ्यात महायुतीचे डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ गृहमंत्री अमित शहा यांची सभा, विरोधकांवर चांगला सल्लाबोल। लोकसभा निवडणूक 2024 जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कंट्रोल रूमला भेट। काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची जाहीर सभा, पंतप्रधान मोदी व भाजपावर जोरदार हल्लाबोल। जलकुंभमधून लाखो लिटर पाणी वाया, शिवसेनेचे धीरज पाटील यांचे आंदोलन। इंडिया आघाडीचे डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ धुळ्यात देवपूर भागात कॉर्नर सभा, मतदारांचा प्रतिसाद। आणि स्मृती दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। महायुतीचे धुळे लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा संपन्न झाली। यावेळी अमित शहा यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला। तसेच 20 मे रोजी महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांना प्रचंड मतांनी आपण विजयी करावे असे आवाहन यावेळी शहा यांनी केले। धुळे शहरातील गोसेवा आश्रम मैदानावर आज दुपारी धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ भाजपचे ज्येष्ठ नेते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा झाली। यावेळी व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दादा भुसे, भाजपाचे राज्यसभेचे खासदार अजित घोषडे, धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाषजी भामरे, आमदार जयकुमार रावल, माजी आमदार राजवर्धनजी कदम बांडे, महानगर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर आदी उपस्थित होते। धुळे शहराचे ग्रामदैवत एकविरा देवी माता मंदिर, महाकाली माता मंदिर, सिद्धेश्वर गणपती मंदिर, गुरु नानक गुरुद्वारा यांना प्रणाम करीत गृहमंत्री अमित शहा यांनी केली भाषणाची सुरुवात। सभेत गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर प्रामुख्याने टीका केली। ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यात खरंच नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी सांगावे, खरंच कलम 370 हटवले पाहिजे की नाही। काँग्रेसच्या अजेंड्यावर काश्मीरमध्ये मुदाफ कलम 370 लागू करणे देशात मुस्लिम पर्सनलला लागू करण्यासारखे विषय आहेत आणि उद्धव ठाकरे त्या काँग्रेस सोबत जाऊन मते मागतात। आता तर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देखील घेण्याचे बंद केले आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देशाचे नेतृत्व करण्यास सक्षम नाहीत। ज्या राहुल गांधीचे राजकीय लॉचिंग 20 वेळा फेल झाले आहे, ते राहुल गांधी चंद्र यांनी लॉचिंग करू शकतात काय? देशाला सुरक्षित ठेवू शकतात का? असा सवाल उपस्थित केला। धुळे लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून कोट्यवधींची निधी दिला गेला असेही गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले। ते म्हणाले, मोदी सरकारने 1800 कोटीची भारत माता योजना धुळ्यात आणली। धुळे दादर स्वतंत्र रेल्वे सुरू केली। प्रधानमंत्री आवास योजनेतून 25,000 घरांची निर्मिती केली। 6 नवीन राष्ट्रीय महामार्ग निर्माण केले। सुलवाळे जामफळ सिंचन योजनेसह विविध सिंचन योजना मंजूर करीत या भागातील शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी मोठे विकासाचे योगदान मोदी सरकारच्या माध्यमातून दिले। पुन्हा एकदा केंद्रात मोदी सरकार आल्यावर आम्ही या देशाला जगातील 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था तयार करू। त्यामुळे पुन्हा एकदा भाजपला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे। भाई बहनों, सबसे पहले
मैं धुले शहर की ग्राम देवी एक मीरा माता के मंदिर को प्रणाम कर मेरी बात की शुरुआत करता हूं। गुरुद्वारा नानक साहब जी, रोकड़ोबा हनुमान मंदिर, कालिका मंदिर, सिद्धेश्वर गणपति मंदिर, ये सभी देवस्थानों को प्रणाम कर मेरी बात की शुरुआत करता हूं। मैं जब यहाँ महाराष्ट्र की पवित्र भूमि पर आया हूं तब हिंदवी स्वराज की स्थापना करने वाले छत्रपति शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, बाबा साहेब आंबेडकर जी और महात्मा ज्योतिबा फुले को भी मनपूर्वक प्रणाम करता हूं। और फुले वालों, आजकल जिनका नाम लेना उद्धव जी ने छोड़ दिया है, वो वीर सावरकर को भी प्रणाम कर मेरी बात की शुरुआत। आज देश में चौथे चरण का चुनाव चल रहा है। मैं देश भर में जहां जहां चुनाव हो रहा है, महाराष्ट्र में जहां जहां चुनाव हो रहा है, सभी जनता जनार्दन को अपील करना चाहता हूं, अभी 6 बजे का समय है, भारी संख्या में मतदान कर आप देश को सुरक्षित करने वाली एक सरकार चुनकर भेजिए। भाइयों बहनों, ये चुनाव जो है 2 खेमों में बटा हुआ, एक और नरेंद्र मोदी जी है और दूसरी ओर राहुल बाबा है। एक और 12 लाख करोड़ के घपले, घोटाले, भ्रष्टाचार करने वाली कांग्रेस पार्टी और उनके साथी है और दूसरी ओर 23 साल तक मुख्यमंत्री और प्रधानमंत्री रहने के बावजूद 25 पैसे का जिन पर आरोप नहीं है, ऐसे हमारे प्रिय नरेंद्र मोदी। धुळे जिल्ह्यातील साक्री शिरपूर विधानसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीकरिता 1 नंदुरबार लोकसभा मतदारसंघात येतात। या मतदारसंघासाठी सोमवार 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेत कुठल्याही प्रकारची अडचणी येऊ नये यासाठी कंट्रोल रूम मध्ये नियुक्त पथक प्रमुखांनी सतर्क राहावे असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिले। यावेळी जिल्हाधिकारी श्री गोयल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या कंट्रोल रूमला भेट दिली। 1 नंदुरबार लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील साक्री शिरपूर विधानसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार असल्याने या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशनानुसार विविध अहवाल सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून संकलित करून निवडणूक निर्णय अधिकारी 1 लोकसभा मतदारसंघ यांच्याकडे विहित वेळेत सादर करावेत। साक्री व शिरपूर विधानसभा मतदारसंघातील मतदानासंदर्भात मतदानासंबंधी आवश्यक माहिती, पत्रव्यवहार तसेच मतदानासंदर्भातील दर 2 तासांची आकडेवारी गोळा करून एकत्रित अहवाल इंटर प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या। तसेच मतदानपूर्व, मतदानाच्या दिवशी, मतदानानंतर प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियावर प्रसारित होणाऱ्या नकारात्मक बातम्यांवर लक्ष ठेवून प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाला वास्तुदर्शक माहिती पुरवण्यात यावी। त्याचप्रमाणे मतदानाच्या दिवशी व्हॉट्सअप, फेसबुक, एक्स आणि इतर सोशल मीडियावर लक्ष ठेवून सोशल मीडियावरील आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची माहिती देण्यात यावी। तसेच कंट्रोल रूम मध्ये आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून संपर्क यादी अद्ययावत ठेवून येणाऱ्या तक्रारीची त्वरित निराकरण करण्यात यावे। तसेच मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी सर्व संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत। इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारार्थ शिंदखेडा धुळे येथे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची जाहीर सभा पार पडली। या सभेला संबोधित करताना मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे। आरएसएस व नरेंद्र मोदी यांना 400 जागांचे बहुमत मिळवून संविधान संपवायचे आहे। 2015 मध्ये संविधान बदलण्याची जाहीर सभा करण्यात आली होती। आताही भाजपा खासदार संविधान बदलणार असल्याचे बोलत आहे।
संविधान बदलले तर दलित, मागास, गोरगरीब लोकांचे आरक्षण व मूलभूत हक्क हिरावून घेतले जाणार आहे. संविधानाचे रक्षण केले नाही तर जनतेचे नुकसान होणार आहे. भाजपाचा हा डाव कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ द्यायचा नसेल तर भाजपाचा पराभव करून इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आणा, असे आवाहन यावेळी खरगे यांनी केले. यावेळी समवेत महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी श्री रमेश चेन्नेतला, राज्यसभा खासदार श्री चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव श्री आशिष दुआ, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार श्री कुणाल पाटील, आमदार श्री वजाहत मिर्झा, माजी मंत्री श्री अनीस अहमद, आमदार श्री अनिल अण्णा गोटे, धुळे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष श्री श्याम सनेर तसेच इंडिया आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तो इसलिए ऐसे नेताओं को या नेताओं का बात सुन के अगर हम कुछ उनको वोट देने जाएंगे तो सत्यानाश हमारा हो जाएगा. उन्होंने हमेशा ऐसा बोले, सबका साथ सबका विकास. लेकिन बाबा, तुमने सबका साथ सबका विकास तो बोला, सबका साथ तो लिया, लेकिन सबका सत्यानाश कर दिया. और ऐसे मोदी को अगर आप वोट डालेंगे, फिर से देश बर्बाद हो जाएगा. और जो इतना त्याग बलिदान देकर हमने लाया है और इस देश को एकता रखने के लिए हमने जो कोशिश की है, वो सब पानी में मिल जाएगा, मट्टी में. आपको और एक मैं बात कहूंगा. गांधी जी ने एक बात कही थी. क्या कही थी? मेरी लोकतंत्र की कल्पना ऐसी है कि उसमें कमजोर से कमजोर को भी उतना ही मौका मिलना चाहिए जितना कि समर्थ को मिलता है. सच्चा लोकतंत्र केंद्र में बैठकर राज चलाने वाले 20 लोगों से नहीं चलता. वो हर गांव में हर इंसान को चलाना पड़ता है. ये महात्मा गांधी जी का स्लोगन है. और मोदी जी सिर्फ 2 लोगों से चला रहे सरकार, ये खुद और एक शाह. और ऐसा भी है, अमीर भी वही बना रहे, दूसरों को गरीब भी वही बना रहे. यहां तक बनाए कि जितने भी 1-2-4 लोग अमीर है वो सब उनके साथ में है. लेकिन हमको बोल रहे आजकल कांग्रेस वाले, भाई अदानी अंबानी के बारे में बात ही नहीं करते. अरे क्योंकि उनके घर से टेम्पो में पैसे जा रहे हैं, बस में पैसे जा रहे हैं, जीप में पैसे जा रहे हैं. ये कौन बोल रहे हैं? मोदी बोल रहे हैं. अरे टेम्पो में पैसे कांग्रेस को जा रहा है, अगर ऑटो में जा रहा है, बस में जा रहा है, आप क्या नींद कर रहे हैं क्या? अदानी अंबानी के घर से जब पैसा निकलता है दूसरों को देने के लिए, आपके लोग क्या कर रहे थे? आप तो 800 लीडर को अंदर डाले, फिर इनको भी 2 को घर में घुस के ईडी का छापा डालो, इनकम टैक्स की रेट डालो. वो नहीं करते तुम. चुप कांग्रेस को गालियां देना और भाग जाना, ये उनका है. अगर हिम्मत है तो अदानी अंबानी पे घर पे तुम आईटी की रेट डालो, सीबीआई की रेट डालो, ईडी की रेट डालो, तब आपको मालूम होगा कौन सच है. आज तक उनका हिफाजत करते थे, अब हमको बोल रहे. तो इसीलिए दोस्तों, मैं ज्यादा और भी बातें न कहते हुए मैं इतना ही कहूंगा कि हर चीज महंगी हो गई. हर चीज इतनी महंगी हो गई, गरीब के बस की बात नहीं है. तो इसके लिए हम एक तरफ जो हमारी महंगाई बहुत बढ़ रही है और दूसरी तरफ अनएम्प्लॉयमेंट, नौकरी नहीं मिल रही. एक तरफ नौकरी नहीं मिल रही, एक तरफ हमारे जितने भी लोग हैं परेशान हैं. तो इसीलिए हमको सब मजबूत होके, एक होके काम करना है
और पंजे को चुन के लाना है। हाथ के पंजे को चुन के लाओ और हमारे ताई शोभा ताई को आप चिता के लाओ, ज्यादा से ज्यादा वोटों से लाएंगे ना? अरे जरा जोर से बोलो, लाएंगे। तो धन्यवाद आपको। मैं आखिरी एक स्लोगन लगाता हूं। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। सिटी न्यूज चॅनल बातमीपत्रात पुन्हा आपले स्वागत। धुळे शहरातील आझादनगर व चाळीसगाव रोडवरील जलकुंभला पाणी पुरवठा करणाऱ्या वरखेडी रोड येथील स्वर्गवासी मधुबापू माळी जलकुंभ येथे काल सायंकाळी 6 वाजेपासून मेन लाईनवरील वाल नादुरुस्त झाल्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले। याची माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पदाधिकारी त्या ठिकाणी दाखल होऊन शिवसेनेचे धीरज पाटील यांनी वालच्या चेंबरमध्ये होळी घेऊन आंघोळ करीत मनपा प्रशासनाचा घोषणाबाजी करीत तीव्र निषेध केला आहे। धुळे शहरातील अनेक भागात 8 ते 10 दिवसानंतर पिण्याच्या पाण्याचा पाणी पुरवठा होत असून अनेक ठिकाणी टँकर देखील पाणी पुरवठा होऊ लागला आहे। शहरातील पाणी पुरवठ्यासाठी अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली, पण या योजनेच्या नियोजनाअभावी पाण्याचे साठा असून देखील अनेक जलकुंभ दररोज भरले जात नाहीत, तर काही ठिकाणी तापी पाणी पुरवठा योजनेतून अनेक जलकुंभ भरून वाहत आहेत। शहरातील आझादनगर चाळीसगाव रोड येथील जलकुंभाला पाणी पुरवठा करणाऱ्या वरखेडी रोड येथील स्वर्गवासी मधुबापू माळी जलकुंभ येथे काल सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास मेन लाईनवरील वाल नादुरुस्त झाल्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले। या पाण्यामुळे महामार्गावरील सर्व्हिस रोड तसेच आजूबाजूचे शेत पाणीने भरले होते। या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख किरण जोडीले, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, कैलास मराठे, अनिल शिरसाट यांनी जलकुंभावर धाव घेत सत्य परिस्थिती जाणून घेतली व शिवसेनेचे धीरज पाटील यांनी उडी घेत आंघोळ करीत मनपा प्रशासनाचा प्रचंड घोषणाबाजी करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारे पाईपलाईन लिकेजेस तसेच वळ नादुरुस्त झाल्यामुळे दररोज पाणी पुरवठा करताना शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारे पाईपलाईन लिकेजेस तसेच वळ नादुरुस्त झाल्यामुळे दररोज पाणी पुरवठा करताना हजारो लिटर पाणी वाया जात आहे। या संदर्भात शिवसेनेच्या माध्यमातून वारंवार मनपा प्रशासनास निवेदन देऊन मनपा प्रशासन जागे होत नसल्याच्या आता धुळेकरांना 2-3 दिवसानंतर पाणी पुरवठा व्हायला अशी मागणी मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्याकडे शिवसेनेचे पदाधिकारी यांनी केली। या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कारवाई केली जाईल असे आश्वासन मनपा आयुक्त यांनी शिवसेनेचे पदाधिकारी यांना दिले। मनपा प्रशासनाचा पाणी पुरवठा विभागाने आपला भोंगळ कारभार त्वरित न थांबवल्यास निवडणुकीच्या धामधुळीत मनपा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी धीरज पाटील यांनी दिला। धुळे भागामध्ये मधुबापू स्वर्गवासी मधुबापू माळी हे जलकुंभ या जुन्या धुळे भागामध्ये एक्सप्रेस आलेला आहे। आपल्याला माहिती असेल धुळेकर जनतेला 12 दिवस आड पाणी मिळतं आहे। दांडेवाला बाबानगर असेल, मवाडी असेल, आझादनगरचा काही भाग असेल, इथे टँकरने पाणी पुरवठा जनतेला केला जात आहे। जनतेला पाणी मिळत नाही आणि काल सकाळी 6 वाजेपासून हा वाल फुटलेला आहे। करोडो लिटर पाणी इथून वाहून जातं। इथून हे सगळं पाणी, प्यायचं पाणी हे सगळं शेतांमध्ये जातं। हे एक्सप्रेस हायवेला आपण जर इकडनं व्हिडिओ बघितला तर त्या तिथपर्यंत पूर्ण पाणीच पाणी आहे रोडावरती। अक्षरशः इथे एक्सप्रेस हायवेच्या ट्रका थांबून गाड्या धुतल्या जात आहेत, खासगी कार धुतल्या जात आहेत, 2 व्हीलर धुतल्या जात आहेत। इतकी वाईट अवस्था आहे। धुळे महानगरपालिकेचं प्रशासन अक्षरशः कुंभकर्णाच्या झोपेत आहे आणि धुळेकर जनतेला पाणी मिळत नाही। आपण बघत असेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून धुळेकर जनतेला
या प्रशासनाने विद्यमान खासदार यांनी सांगितलं की 1 दिवसाआड पाणी देऊ, 12 दिवस आड पाणी मिळत नाही आणि असं अनंत ठिकाणी हे पाण्याचे वाल तुटलेले आहेत आणि करोडो लिटर पाणी वाहून जात आहे. याला जबाबदार कोण? याच्या अनोखं आंदोलन आम्ही धुळे महानगर शिवसेनेच्या वतीने केले आहे. आमचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी इथे अनोखं आंदोलन केलं आहे. त्यांनी अक्षरशः या पाण्यामध्ये आंघोळ केलेली आहे. आमचे जिल्हा प्रमुख अतुल भाऊ सोनवणे या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. आमचे शहर समन्वयक आमचे भरत भाऊ मोरे, आमचे उपमहानगर प्रमुख कैलास भाऊ मराठे, आमचे शिरसाट, आमचे अनेक शिवसैनिक, मी स्वतः किरण तात्या दोंडे शिवसेना उपजिल्हा प्रमुख, आम्ही इथून आयुक्त साहेबांना फोन लावला आणि आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी तुम्हाला नवनीत सोनवणेचे शासनाचे अधिकारी पाणी पुरवठ्याचे त्यांचा नंबर देते. त्यांना फोन लावला की मग त्यांनी त्या उडवाउडीचं उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की मी इलेक्शन ड्युटीला आहे, तुम्ही सांगा काय केलं पाहिजे, कोणाला सस्पेंड करायला पाहिजे ते आम्हाला विचारतात. अशा अनोख्या पद्धतीने हा कारभार चाललेला आहे. आम्ही धुळे महानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं, धुळे महानगर शिवसेनेच्या वतीनं आम्ही प्रशासनाचा महानगरपालिकेला जाहीर धिक्कार करतो. धुळे लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ देवपूर येथील एनएम सरदार उर्दू हायस्कूल मागील 3 कंदील चौक परिसरात माजी उपमहापौर हाजी इस्लाम पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली जंगी कॉर्नर सभा पार पडली आहे. या सभेत उमेदवार बच्छाव यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊ असा निर्धार उपस्थित मतदारांनी केला आहे. काँग्रेसचे एकनिष्ठ नेते माजी उपमहापौर हाजी इस्माईल पठाण यांच्या मार्गदर्शनात ही कॉर्नर सभा पार पडली. हाजी इस्माईल पठाण यांच्या देवपूर परिसरात अनेक वर्षापासून जोरदार वर्चस्व आहे. यांचा फायदा इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना होईल अशी चर्चा या ठिकाणी रंगू लागली. या सभेत माजी उपमहापौर इस्माईल पठाण यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले व सांगितले की 10 वर्षात भाजपाचे खासदारांनी कुठलेही विकास काम केले नाही, फक्त आश्वासनं दिली. ही सुवर्ण संधी आपल्याला आहे. लोकशाही बळकट करून आपल्या हक्काचे खासदार निवडून आणू. तसेच डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना 20 मे रोजी काँग्रेस चिन्हाचे बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करू असे यावेळी इस्माईल पठाण यांनी सांगितले. यावेळी हाजी इस्माईल पठाण, लियाकत हाजी, आजिज शेख, काल्या पहलवान, कलीम पठाण, अल्ताफ मणियार, हाजी रफीक, शेख भाई, आरिफ खान, अशफाक भाई, रशीद बेग, अजहर शेख, अहमद पठाण, आरिफ शाह, अहमद भाई, मोबिन अन्सारी, साजिद भाई, इम्तियाज पठाण, शकील शेख, इशाक मिर्झा, इंडिया आघाडीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अक्षय हॉटेल व मित्र परिवाराच्या वतीने कैलासवासी अक्षय सोलंकी, धनराज पाटील, भालचंद्र पाटील, पवन चौधरी यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले. रक्तदान शिबिराच्या सर्व सूज नागरिकांकडून कौतुक होत आहे. धुळे शहरातील दत्त मंदिर चौक येथील अक्षय हॉटेल या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्मृती दिनानिमित्त तसेच सध्या रक्ताचा तुटवडा भासत असल्याचे समाजाने आपण काही देणे या उद्देश डोळ्यासमोर ठेवत हे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिर मध्ये मोठ्या संख्येने तरुण तरुणी सहभाग नोंदवला. यावेळी राजेंद्र साळुंके, गुलाब पाटील, संजय भाऊ माळी, दिनेश पाटील, जयवंत नागरे, राकेश पाटील, मनीष सोलंकी, सोनू सोलंकी आदी सर्वच पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेंद्र सोलंकी आज दिनांक 13/5/2024 रोजी आमच्या मुलांचं द्वितीय स्मृती दिनानिमित्त त्यांच्या मित्रमंडळांतर्फे व हॉटेल अक्षयतर्फे आयोजित रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. त्या रक्तदान शिबिर तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे. कमीत कमी 20 ते 25 लोकांनी रक्तदानाचं योगदान दिलं आहे. ते आमचं कमीत कमी 250 ते 300 रक्तदानाचा उद्देश आहे. सध्या आपल्या शहरात धुळे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा फार कमी असल्या कारणास्तव तरुणांनी स्वतःहून प्रतिसाद दिला आहे रक्तदान शिबिर. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळ्यात महायुतीचे डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ गृहमंत्री अमित शहा यांची सभा, विरोधकांवर चांगला सल्लाबोल.
निवडणूक अधिकारी यांनी कंट्रोल रूमला भेट. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची जाहीर सभा. पंतप्रधान मोदी व भाजपावर जोरदार हल्लाबोल. जलकुंभमधून लाखो लिटर पाणी वाया. शिवसेनेचे धीरज पाटील यांचे आंदोलन. इंडिया आघाडीचे डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारार्थ धुळ्यात देवपूर भागात कॉर्नर सभा. मतदारांचा प्रतिसाद. आणि स्मृती दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न. याचबरोबर सिटी न्यूज चॅनल बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.